हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. आजची मॉर्निंग ना आमची खूप लवकर झाली, तरी पण म्हणजे लवकर म्हणजे 6 वाजता झाली होती, कारण माझी आत्या जाणार होती पनवेलला. माझी आत्या पनवेलला राहते. ही माझी 3 नंबरची आत्या आहे. पनवेलला जाणार होती, तर मग गाडीने जायचं होतं, त्यामुळे सकाळी लवकर निघालो. तर रात्री आराम होता आणि मामाला उद्या ऑफिस पण होतं, त्यामुळे ना मग लवकर सकाळी निघाले होते. आणि तसा पण 12 तासाचा प्रवास आहे. तर आजी, माझी ही काकू वगैरे सगळेजण आम्ही इथे बसलेलो आहोत, कारण आत्या चालली होती तर करमणार नव्हतं. सगळ्यात शेवटी जाणारी आत्या होती ही, पण सगळ्यात पहिले जाते. पण ह्यावेळेस ना आम्ही जरा थांबूनच घेतलं होतं आत्याला. मग काय इकडे सगळ्यांना असं वाटत होतं नाही जायला पाहिजे, नाही जायला पाहिजे, पण काय जावं तर लागणारच आहे. आणि पाठवायचं म्हटलं ना तर अंतकरण आईचं खूप जास्त जड होतं. माझ्या आजीला रडू येत होतं, कारण मस्त वाटतं ना लेकी आल्यावर. आणि पिल्लू पण इथे सकाळी सकाळी लवकर उठली होती. मावकडे कशी बसली आहे आणि आजी पण समोर बसलेली आहे. आत्या गेली आणि आम्ही थोडा वेळ बाहेरच बसलो. ते स्वस्तिकचं झाड आहे, ह्याच्यावर आळ्या पडल्या होत्या, तर यश काढत होता, तर ते दाखवत होता बघ कशा आळ्या झाल्यात. आणि वर आलो, मग पटापट ब्रश वगैरे केलं. इकडं कुकर लावलं आणि मम्मीने इकडे कणिक मळली होती, पोळ्या बनवायच्या होत्या. आणि इकडे बाहेर ना खूप छान झाला होता. लवकर उठल्यामुळे फ्रेश पण वाटत होतं आणि असे झोप पण वाटत होते डोळ्यामध्ये. मग पटापट पोळ्या वगैरे टाकून घेतल्या, जेवायची तयारी केली. आणि मी आणि श्रावणी निघालो होतो शेतामध्ये. आमचं ना शेताच्या थोडंसं बाजूला प्लॉट आहे, तर तिथे ना भोपळे आले होते, तर ते भोपळे काढण्यासाठी आम्ही गेलो होतो. एकादशी येत होती, त्यामुळे आम्हाला भोपळे लागत होते, म्हणून खाण्यासाठी कसं शेतातले गावरान भोपळे असतील तर खूप चांगलं. आणि हे तर आम्ही शोधत होतो. श्रावणीला दिसला आणि श्रावणी म्हणते मी आणते, मी म्हणत होते मी आणते, ती म्हणत होते मी आणते. मग काय श्रावणीच गेली. थोडंसं कसं हे खाली काट्या वगैरे आहेत, त्याच्यावर छान छान भोपळे आलेले आहेत. लोकांनी काही ठेवलेच नाही. आमचं प्लॉटना बरंच खाली आहे, 2-4 घरं सोडून. आणि इकडच्या काकूच्या शेतातून आम्हाला जाता येतं. आम्ही गेलो, 4-5 भोपळे दिसले आम्हाला, पण ते काहीच कामाचे नव्हते. सगळे हिरवे हिरवेच होते. आणि पिवळे भोपळे असतील तर खायला पण छान लागतं आणि चवदार असतात. आणि शेतातले छान भोपळे होते, त्यामुळे म्हटलं आणून ठेवा, घरी पिकले तर पिकले, कारण इथं जर राहिले ना तर कोणी ना कोणी घेऊन जाणारच. आम्हाला पहिले एक छोटंसं दिसलं, थोडंफार पिवळं होतं. आणि बाकी बघायला गेलो तर खूप जास्त दिसले, पण ते सगळे हिरवेच होते. लोकांनी पिवळे पिवळे भोपळे घेऊन गेले होते. याला इंजेक्शन वगैरे काही नाही दिलं, याला काय फवारणी वगैरे केली नाही. छान असं भोपळं श्रावणीनं तोडलेलं आहे आणि हातात घेऊन दाखवते ती, बघ मी तोडलं म्हणून. आणि हे काहीच नाही. आम्हाला घरी आल्यावर ओरडतील का काय माहिती नाही, पण आम्ही दोघींनी काहीतरी कारनामा करायचा म्हणून केला. पटकन घेतलं भोपळं. आणि हे भोपळं ना छोटंच होतं, पण थोडंफार एका साईडनं पिवळं होतं. मग काय मी घेतलं आणि खाली ठेवलं जमिनीवर. आणि पाहते काय तिला 4-5 भोपळे ॲट अ टाईम दिसले. मला म्हणत होती काही इकडे इकडे. मी गेले ते भोपळे पाहण्यासाठी, तर काय सगळे हिरवे हिरवे. मी इकडं पाहत होते की मी तिकडं पाहत होती, इकडं कुठं काय दिसते का पाहत होते, पण इकडं बिलकुलच काहीच दिसत नव्हतं. हे सगळं पूर्ण झाडं पानच दिसत होते. मला तर काही दिसलं नाही. 2 दिसले होते, पण ते हिरवेच होते. जाऊ दे म्हटलं, कशाला काढायचे. तर मग श्रावणी म्हटली जाऊ दे, आपण घरी नेऊन तरी पिकतील. मी तर लोकच घेऊन चालले, कारण आमचं सतत जाणं होत नाही ना तिकडे. घरापासून खूप जास्त दूर आहे. आजी पण जात नाही, कोणीच जात नाही. मग काय लोकांना तर तेवढंच पाहिजे असते. कोणी नसलं की मग ते घेणारच ना, कोणी म्हणणारं असेल तर नाही. तरी ते ना काटे वगैरे होते, तरी पण आम्ही दोघींनी कसं तरी जायचं म्हणून निघालो. घेतले भोपळे आणि घरी आलोत. आणि इकडे आम्ही काकूकडे जात होतो. तिला ना पेरू खायची होती. ती म्हणली मी भोपळे न्यायला आले, तर आता मला पेरू पाहिजेत. आणि इकडे समाधी आहेत, ही माझी पणजोबाची, पणजीची, मोठ्या आजोबाची आणि मोठ्या आजीची आहे. चुलत आजी मोठी आणि चुलत आजोबा त्यांची आहे. आणि इकडे ना लिंबू आणि खूप जास्त पेरू लागले होते, पण ना पेरू सगळे कच्चेच होते, एक पण पिकलेला नव्हता. पण ती बिलकुलच ऐकायला तयार नव्हती. मी वर जाणार, एक तरी भेटणार. मी म्हटलं ठीक आहे बाबा, पण मी वर येणार नाही, कारण ना मला झाडावरून पडायची भीती वाटते. मला चढायला फार आवडतं, पण पडलं तर हातपाय वगैरे मोडायचा. म्हणून मी म्हटलं मी बिलकुलच येणार नाही. म्हटलं तू जा, मी थांबते म्हटलं. आणि इकडे काही जे चढायला तयार झाले, चप्पल वगैरे काढून वर जाण्यासाठी एकदम रेडी होती. तर पाहत होती कुठून दिसतात कुठून नाही. तर मी म्हटलं नको जाऊ, तर नाही म्हणे मला जायचं. मी म्हटलं जा बाबा, आता काय तिला जास्त फोर्स नाही करू शकत. तिने माझ्यासोबत भोपळे आणायला आली होती आणि इकडे छान अशी पोच दिली. तिला वाटलं मी फोटोच काढायले काही की. मग काय चढायचं तर गेली वर, पण एक पण तिला पेरू दिसत नव्हता. मला म्हणत होती ताई खालून बघ. मी पाहत होते, पण बिलकुलच दिसतच नव्हते पेरू. सगळे छोटे छोटे आणि कच्चे दिसत होते, कारण ह्या पावसामुळे ना
काय पेरू वगैरे आलेच नाहीत. आता थोडे जास्त थंडी पडली ना जास्त पेरू येतात, थंडीच्या दिवसामध्ये येतात ना. आणि पेरू सर्दीला एकदम हानिकारक असतात म्हणून थंडीच्या दिवसात हमखास पेरू येतात म्हणजे येतात. आणि तिला दिसत होता, मला म्हणत होती काठी दे. मी काठी शोधाशोध करत होते, तोपर्यंत मला काही दिसली नाही. मी म्हटलं जास्त पुढं नको जाऊ, तुला आता उद्या हॉस्टेलला जायचं आहे आणि तू जर जास्त पुढं गेलीस तर पडलीस वगैरे तर मग हॉस्टेलला जायचं नाही, काका वगैरे रागवतील. आणि मी इकडं पाहायला आले तर इथं मला पेरू दिसला, पण तो खूप जास्त कच्चा आणि खूप जास्त छोटा होता. ठीक आहे, किती छोटे छोटे पेरू आहेत. तरी एक असं थोडं पिवळसर दिसला, मी तोडला. आणि एक मी लिंबू तोडलं होतं, तिकडं लिंबू पण खूप जास्त आहेत. आणि इकडे हिरवळ होती त्यामुळे ना खूप जास्त मच्छर चावत होते. चल म्हटलं तर ती ऐकायलाच तयार नाही. मग तिला कशी बशी मी काठी दिली, काढबाई म्हणलं पटापट, तर काय ते येतच नव्हता पेरू, कारण खूप जास्त दूर होता. आणि तिकडं जाण्यासाठी जे फाटा होता ना ते खूप म्हणजे पतला होता. मी म्हटलं नको जाऊ, तरी ती हालून शेवटी ना ते पाडण्याचा प्रयत्न तिथे चालूच होते. आणि ते शेवटी पाडलाच. आणि पावसाचं वातावरण झालं होतं. यश आणि श्रावणी गच्चीवर गेले होते, तुरी वाळू घातल्या होत्या. आणि हे ना एवढे मस्ती करत अशा तुरीना पायऱ्याने ओढतच नेत होते. ह्यांना काय उचलणार नाही, पण ओढतच नेत होते. खूप जास्त पाऊस पडला होता, पाहू शकता तुम्ही किती जास्त पाऊस पडला. आणि आभाळ पण अजून तसंच आलेला आहे, गच्च भरून आभाळ आलेला आहे. पावसाळा आहे की हिवाळा चालू झाला हेच कळत नाही आहे, काय सांगावं. इकडे पिल्लूची आणि धनुमामाची मस्ती चालू होती. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या ब्लॉगमध्ये अजून काय पाहायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा.